व्हॉइस रीडिंग. काय आहे व्हॉइस रीडिंग? आपल्याला इतरांना वाचण्यासाठी जरी व्हॉइस रीडिंग आपण वापरलं नाही तरी सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला माहिती असल्याने आपण आपल्या डेस्टिनीला आपल्या फेवरमध्ये करण्यासाठी सुद्धा करता येऊ शकतो. कसा? व्हॉइस रीडिंग. काय आहे व्हॉइस रीडिंग? व्हॉइस रीडिंग याच्यामध्ये दोन गोष्टी बघितल्या जातात. एक माणूस रिपिटेटिव्हली कुठला शब्द वापरतो आणि कुठल्या टोनमध्ये वापरतो. यातनं त्या माणसाचं काय चालू आहे, आत्ता कुठल्या स्टेटला आहे, तो किती मोठ्या पोस्टला आहे, किती मोठी जबाबदारी तो सांभाळतो आहे किंवा किती प्रकारच्या गोष्टी तो एका वेळेला करू शकतो, त्याचा सेल्फ इस्टीम काय आहे आणि फ्युचरमध्ये तो कुठं जाईल आणि प्रेझेंटमध्ये तो कुठे आहे, पास्टमधून तो कुठून आलेला आहे, हे कळणं आपल्याला सहज शक्य होतं. हरकत नाही, आपल्याला इतरांना वाचण्यासाठी जरी व्हॉइस रीडिंग आपण वापरलं नाही तरी सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला माहिती असल्याने आपण आपल्या डेस्टिनीला आपल्या फेवरमध्ये करण्यासाठी सुद्धा करता येऊ शकतो. कसा? तुम्हाला हे माहिती आहे? वर्ड्स युज्ड इज इक्वल टू ॲक्शन. म्हणजे काय? जे तुम्ही शब्द सतत वापरता ते तुम्ही ॲक्शनमध्ये आणता. ॲक्शन परफॉर्म्ड इज इक्वल टू हॅबिट. म्हणजे एक ॲक्शन तुम्ही सतत जी परफॉर्म करता ती तुमची सवय होते. हॅबिट इन ॲक्शन इज इक्वल टू कॅरेक्टर. तुमची जी हॅबिट आहे, तुमच्या ज्या हॅबिटचा सेट आहे ते तुमचं कॅरेक्टर असतं आणि महत्त्वाचं, कॅरेक्टर इन ॲक्शन इज इक्वल टू डेस्टिनी. तुमचं जे कॅरेक्टर असतं त्या कॅरेक्टरवरती तुमची अल्टिमेट डेस्टिनी ठरते. त्यामुळे सांगण्याचा पॉईंट हा आहे, जर तुम्हाला डेस्टिनी बदलायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा सोपा मार्ग डेस्टिनी बदलण्यासाठी हा आहे की तुम्ही रेग्युलरली रोजच्या वापरात जे रिपिटेटिव्हली शब्द वापरता ते बदला. म्हणजे काय? म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे, नाकी 9 आलाय या कामाने माझ्या, असं म्हणणारी माणसं माहिती आहेत तुम्हाला? लक्षात घ्या, नाकी 9 आलाय हे तुम्ही म्हणत असताना आपल्याला एक अशी रिस्क आहे, ती रिस्क अशी आहे, डिस्टन्स बिटवीन युअर माउथ अँड युअर इयर इज फार लेस दॅन डिस्टन्स बिटवीन युअर माउथ अँड हिज ऑर हर इयर. अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. म्हणजे काय? तुम्ही जे बोलताय ते तुमच्या कानामध्ये पहिल्यांदा ऐकू येतंय, मग दुसऱ्याच्या कानामध्ये ऐकू येतंय. कारण तुमच्या उच्चारामधून तुमच्या कानापर्यंतचं अंतर हे फार लहान आहे, तुम्ही ज्याच्यासाठी तो शब्द उच्चारताय त्याच्या कानापेक्षा. म्हणजे काय? तुम्ही एक शब्द जितक्या वेळेला ऐकताय तो तुम्हाला तितक्या वेळेला नुसता ऐकू येत नाही, त्याच्यावरती त्याचे संस्कार तुमच्यावरती होत आहेत. त्यामुळे नाकी 9 आलाय या कामाने माझ्या, असं म्हटलेल्याला दमा होण्याची शक्यता असते. हो, बरेच जण अशी असतात आपल्या लाईफमध्ये ज्यांना म्हणायची सतत सवय असते, छे कठीण आहे, कठीण आहे. हे म्हटल्याने त्यांच्या लाईफची क्वालिटी बघा कशी असते. कुठलीही गोष्ट सहजासहजी त्यांच्या हातापर्यंत न पोचणे हे त्यांच्या व्होकॅब्युलरीतनं आलेलं असतं. ती डेस्टिनी त्यांच्या व्होकॅब्युलरीतनं निर्माण त्यांनी केलेली असते. ताप आहे मला ही मुलगी म्हणजे माझ्या लाईफमधला, असं आपल्या छोट्या मुलीबाबतीत म्हणणारी आई, त्या आईचं आणि त्या मुलीचं नातं नुसतं बिघडवत नाही, कुठल्याही ऋतूच्या बदलानंतर ती माऊली आजारी पडत असते. कारण ताप आहे मला ही मुलगी असं म्हणून जे संस्कार तिच्या मनावरती होत असतात, दिवसातनं 10 वेळा एकच व्होकॅब्युलरी वापरल्यामुळे त्याचा परिणाम असतो, तिने ती डेस्टिनी घडवलेली असते. त्यामुळे रिपिटेटिव्हली आपण जे शब्द वापरतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या. उच्छाद मांडलाय डोक्याला असं जर म्हटलात आणि मायग्रेन सुरू झाला, काही महिन्यांनी मायग्रेन डेव्हलप झाला, तर आश्चर्य बाळगायची गरज नाही. कारण ते बी आपणच रोवलेलं आहे. असं व्हायला नको. आपल्या व्होकॅब्युलरीतून
आपली डेस्टिनी घडायला नको यासाठी कॉन्शियसली रोजच्या दिवसभरात आपण जे शब्द रिपिटेटिव्हली वापरतो ते बदलायला घ्या. त्या बाबतीत दुसरा शब्द काय आहे हा शोधा. म्हणजे काय, ना की 9 आणलाय असं म्हणायच्या ऐवजी मला ही परिस्थिती हँडल करायला नवीन मार्ग शोधला पाहिजे बरं का लगेच, असं म्हणणं सुरू करा. ना की 9ला रिप्रेस करून. यांनी तुमची डेस्टिनी बदलणार आहे. यांनी तुम्हाला व्यवस्थित डेस्टिनी तुमच्या फेवरमध्ये आणता येणार आहे. कारण तुम्ही जे शब्द बोलता ते शब्द सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यावरती संस्कार करतात आणि नंतर ते ज्याच्याविषयी बोललं जातं त्याला ते ऐकू येतात. तुम्ही जर कठीण आहे असं एका विषयी म्हटलात, दुसरा माणूस आला, त्याच्याविषयी म्हणलात, तिसरा माणूस आला, त्याच्याविषयी म्हणलात. 3 माणसांनी कठीण आहे हा शब्द एकदाच ऐकलेला आहे, पण तुम्ही तो मात्र 3 वेळा ऐकलेला आहे तुमचा. त्यामुळे ते संस्कार मोठ्या प्रमाणात तुमच्यावर झालेत इतर माणसांवरती होण्याच्या आधी. लक्षात घ्या, तुम्ही ज्या व्होकॅब्युलरीला वारंवार युसेजमध्ये आणता, तुमची डेस्टिनी ती व्होकॅब्युलरी ठरवत असते. करून बघा. शब्द ते वापरा जे फ्युचरमध्ये आपल्या डेस्टिनीनी आपल्या डेस्टिनीला डिस्क्राईब करायला वापरले तरी तुम्हाला हरकत नसेल. ते शब्द वापरा. आत्ताचे शब्द रिप्लेस करा. कठीण आहे असं म्हणण्याच्या ऐवजी काय करता येईल असं म्हणायला सुरुवात करा. तुम्हाला कळेल तुमच्या लाईफमधल्या क्वालिटीला एक झळाळी आली आहे. कारण व्होकॅब्युलरी बदलली आहे. जसं आपण आपल्या डेस्टिनीला बदलायला काहीही करायला तयार असतो, फक्त शब्द फुकट असल्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व कळत नसल्यामुळे ते मात्र आपण सर्रास वापरून याचा काही डेस्टिनीवर परिणाम होत असेल असं डोक्यात विचारही नसतो. थँक यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट लिसनिंग. तुमचे रिव्ह्यूज, तुमचं म्हणणं, तुमचं ओपिनियन आणि एक्सपिरियन्सेस तुम्ही शेअर कराल अशी खात्री आहे. मी वाट बघतोय. नक्कीच त्याचा फायदा होईल तुम्हाला अजून चांगलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी.